नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं बीबी डिकोडरवरती। मित्रांनो, आलेले आहेत पहिल्या आठवड्याच्या पॉप्युलरिटी पोलचे रिपोर्ट्स। मित्रांनो, या रिपोर्टमध्ये त्या ठिकाणी कोणता सदस्य सगळ्यात वरती आहे तर कोणता सदस्य सगळ्यात खाली आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटंसं आवाहन करतो की तुम्ही जर अजून या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा, कारण तुमचा एक एक लाईक आपला चॅनल ग्रो होण्यासाठी मदतीचा हात ठरत असतो। तर मित्रांनो, येऊयात पॉप्युलरिटी पोल रिपोर्टकडे। तर मित्रांनो, आता कालच्या इलेक्शननंतर घरामध्ये राहिलेले आहेत 15 सदस्य। तर मित्रांनो, पाहूयात पॉप्युलरिटी पोल रिपोर्ट काय सांगते। तर सगळ्यात शेवटी म्हणजे 15 नंबरवरती आहेत निखिल दामले। निखिल दामलेंबद्दल सांगायचं झालं तर यांचा गेम त्या ठिकाणी 0% आहे आणि यांचे बाहेर फॅन्स देखील एवढे ॲक्टिव्ह नाही आहेत आणि म्हणूनच सगळ्यात शेवटी आहेत निखिल दामले। त्याच्यानंतर नंबर 14 वरती आहे परदेशी सदस्य इरिना रुडाकोवा। मित्रांनो, इरिना रुडाकोवाला जरी मराठी येत नसलं तरी पण महाराष्ट्राची जनता यांच्यावर थोडं का होईना प्रेम करते, कारण त्यांचं तुटक तुटक मराठी हे मराठी प्रेक्षकांना कुठे ना कुठे आवडत आहे। त्याच्यानंतर नंबर 13 वरती आहेत पंढरीनाथ कांबळे म्हणजेच पॅडी कांबळे। तर मित्रांनो, पंढरीनाथ कांबळे यांचा गेम त्या ठिकाणी काहीच नाहीये आणि त्यांचा कुठे ना कुठे एक कॉमेडी अवतार तो देखील आपल्याला या घरामध्ये पाहायला मिळालेला नाहीये, म्हणून हे पॉप्युलरिटी पोल रिपोर्टमध्ये नंबर 13 वरती आहे। त्याच्यानंतर नंबर 12 वरती आहे योगिता चव्हाण। मित्रांनो, जेव्हा योगिता चव्हाण त्या ठिकाणी घरामध्ये एंटर झाली होती तेव्हा सगळ्या प्रेक्षकांना वाटलेलं की योगिता चव्हाण त्या ठिकाणी स्ट्रॉंग कंटेंडर असेल, परंतु योगिताने तिच्या सगळ्या फॅन्सला त्या ठिकाणी नाराज केलेला आहे, कारण तिचा आत्ता घरामध्ये गेम काहीच नाहीये आणि म्हणूनच ती आहे नंबर 12 वरती। त्याच्यानंतर नंबर 11 वरती आहे बारामतीचा वैभव चव्हाण। तर मित्रांनो, वैभव चव्हाण बद्दल सांगायचं झालं तर मित्रांनो, रितेश सरांनी सांगितल्याप्रमाणे अरबाज 2 त्या ठिकाणी वैभव चव्हाण बनण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणूनच त्या ठिकाणी वैभव चव्हाणचे फॅन्स त्याला कुठे ना कुठे सपोर्ट करत नाहीये। त्याच्यानंतर नंबर 10 वरती आहे छोटा पुढारी। मित्रांनो, छोटा पुढारी त्यांच्या स्टाईलने काही ना काही घरामध्ये त्या ठिकाणी वक्तव्य करत असतात, काही ना काही बोलत असतात आणि याचमुळे त्या ठिकाणी महाराष्ट्राला यांचं बोलणं आवडत आहे। त्याच्यानंतर नंबर 9 वरती आहेत कोकण हर्टेड गर्ल म्हणजेच अंकिता प्रभू वालावलकर। मित्रांनो, अंकिता प्रभू वालावलकर बद्दल सांगायचं झालं तर अंकिताचा त्या ठिकाणी कुठे ना कुठे थोडा आत्ताशी गेम सुरू झालेला आहे। हळूहळू त्यांचा गेम जसा स्टार्ट होईल तसं ते अजून वरती आपल्याला या ठिकाणी दिसू शकतात। त्याच्यानंतर नंबर 8 वरती आहेत आर्या जाधव। मित्रांनो, आर्या जाधव बद्दल सांगायचं झालं तर आर्या जाधवला घरामध्ये सगळे बालिश म्हणत असले तरी आर्या जाधव ही एक स्ट्रॉंग कंटेंडर बनून नक्कीच आपल्याला दिसेल, कारण की आर्या जाधव त्या ठिकाणी या गेलेल्या आठवड्यामध्ये तिनं तिचा गेम दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याच्यानंतर नंबर 7 वरती आहेत जान्हवी किल्लेकर। मित्रांनो, घराची विलन यांना तुम्ही म्हणू शकतात। जान्हवी किल्लेकर मित्रांनो, काही लोक यांना त्या ठिकाणी पसंत देखील करतायत आणि काही लोक त्यांच्यावरती नाराज देखील आहेत, परंतु त्या ठिकाणी पॉप्युलरिटी पोल रिपोर्टमध्ये यांचं नाव नंबर 7 वरती आहे। त्याच्यानंतर नंबर 6 वरती आहेत अभिजित सावंत। मित्रांनो, अभिजित सावंत यांचा गेम जरी नसला तरी अभिजित सावंत यांचे बाहेरचे जे फॅन्स आहेत ते त्यांना खूप सपोर्ट करत आहेत आणि म्हणूनच अभिजित सावंत आहेत नंबर 6 वरती। त्याच्यानंतर मित्रांनो, नंबर 5 वरती आहेत अरबाज पटेल। मित्रांनो, अरबाज पटेलचा एकंदरीत आपण सगळा गेम पाहिलेलाच आहे। अरबाज पटेल खूप त्या ठिकाणी छान खेळत आहेत आणि त्यांना बाहेरून देखील सपोर्ट चांगला मिळत आहे। त्याच्यानंतर नंबर 4 वरती आहेत सूरज चव्हाण, गोलीगत धोका SQRQZQ। मित्रांनो, सूरज चव्हाण यांना त्यांच्या गावाकडून तसेच महाराष्ट्रभरातून खूप सारे लोक सपोर्ट करत आहेत। भलेही त्यांचा गेम नसेल, परंतु त्यांना बाहेरून सपोर्ट खूप तगडा मिळत आहे। त्याच्यानंतर नंबर 3 वरती आहे ज्यांच्यामुळे हा आठवडा गाजला, निकी तांबोळी। मित्रांनो, निकी तांबोळीने त्या ठिकाणी हा आठवडा गाजवलेला आहे आणि निकी तांबोळीला काही लोक त्यांच्यावर नाराज देखील असतील, परंतु त्या पॉप्युलरिटी पोल रिपोर्टमध्ये नंबर 3 वरती आहेत। त्याच्यानंतर टॉप 2 ची गोष्ट करायची झालं तर नंबर 2 वरती आहेत वर्षा उसगावकर आणि नंबर 1 वरती आहेत धनंजय पवार म्हणजेच DP दादा। तर वर्षा उसगावकर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर वर्षा उसगावकरचे महाराष्ट्रभरात खूप सारे फॅन्स आहेत आणि यांना म्हणूनच खूप सारा सपोर्ट मिळतोय। आणि धनंजय पवार यांच्याबद्दल सांगायचं झालं तर पूर्ण कोल्हापूर आणि पूर्ण महाराष्ट्र यांना सपोर्ट करायला बसलेला आहे। यांचा मागील आठवड्यात गेम जरी नसला तरी पूर्ण महाराष्ट्र आणि कोल्हापूर यांना फुल तगडा सपोर्ट करत आहेत आणि म्हणूनच हे नंबर 1 वरती आहेत। तर मित्रांनो, हीच होती पॉप्युलरिटी पोल रिपोर्ट। पहिल्या रिपोर्टवर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये सांगा। कोण आहे तुमचा फेवरेट सदस्य हे देखील कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तसेच अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्स गॉसिपसाठी फक्त सबस्क्राइब करा बिग बॉस डिकोडरला। मी भेटतो तुम्हाला अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्ससह। तोपर्यंत धन्यवाद।